गोष्ट जाळ. रमण स्वस्थपणे आढ्याकडे पाहत बिछाण्यावर पडलेला, हातात पेटलेली सिगारेट. अधूनमधून सिगरेटचे झुरके मारण्यापलीकडे दुसरी कसलीही हालचाल नाही. फार फार म्हणजे उजवा पाय डाव्यावर, नाहीतर डावा पाय उजव्यावर. पण असं निश्चल पडून राहिलं तरी झोप काही येत नाही ती नाहीच. कुशीभर वळावं तर सिगरेट नीट ओढता येत नाही, आणि कुशीवर वळून तरी झोप थोडीच येणार आहे. खरं तर आज झोप यायला हवी. अगदी बिछाण्यावर अंग टाकताच झोप यायला हवी. नव्हे, झोपेने डोळे जड झाल्या असल्यामुळेच कसं बस येऊन बिछाण्यावर अंग टाकायला हवं. कारण गेले 2 दिवस 2 रात्री आपण अजिबात झोपलो नाही. आजचा दिवस झोपे वाचूनच गेला, आणि ही तिसरी रात्र. 2 दिवसांच्या अखंड जागरणानंतरही माणसाला किंचित सुद्धा झोप येऊ नये म्हणजे काय? तसं थकल्यासारखं तर वाटतंय, पण पापणी काही लवत नाही. बळेबळेच डोळे मिटून पाहिले, पण 5 मिनिटात जाणीव होते की आपण अजूनही जागीच आहोत. या जाणीवेनेच मिटलेले डोळे आपोआप उघडतात. रमण विलक्षण अस्वस्थ. बाहेर सारं शांत आहे. मध्यरात्र उलटून गेली असे. रमण उशाखाली ठेवलेलं घड्याळ काढून पाहतो. काटे शांतपणे 1:30ची वाटचाल करू लागलेले. 1:30 वाजला. आता पाहता पाहता 2 वाजतील, मग पाहता पाहता 2:30, 3. आपण नुसते पाहतच राहू, पण झोप काही येणार नाही. मग दुसरा सबंध दिवस थकल्याची भावना, काही खावेसे वाटणार नाही, खाल्लेले घशाशी येत राहील. ज्योती गेल्यापासून आपल्याला झोप कायमचीच का अंतरली? आपण एकटेच जागत आहोत, बाकी सारे गाढ झोपलेले. नक्कीच, नाहीतर रात्री 1:30 वाजता कोण कसं जाग असणार? त्यातून त्या चिमुकल्या घरापासून दुसरं घर फार लांब, सगळा उघडा माळ. अंतरावर 4-5 बैठी घरं, सगळी आता काळोखाच्या समुद्रात गुडूप बुडालेली. आपण एकटेच तेवढे जागे. आपण एकटेच, सध्या तरी आपण एकटेच. ज्योती गेली. गेल्या 6 महिन्यात शेजारी तिला झोपलेली पाहण्याची सवय होती. आता तिच्याशिवाय एकटंच झोपायला हवं. वैतागे, झोप येणार कशी? रमण उठतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन कोरडा झालेला घसा ओला करून येतो. त्यामुळे तरी झोप येईल का पाहायचं. पण तरी झोप येतच नाही. सिगरेट संपते. रमण पाकिट पाहतो, त्यातलीही सिगरेट संपलेल्या. तो चडफडत नवीन पाकिट काढतो, सिगरेट पेटवतो. बाहेर कुत्रं सुद्धा भुंकत नाही. सर्वांना इतकी शांत झोप लागते तरी कशी? झोपणं म्हणजे अखेर काय? थोडा वेळ, तात्पुरतं मरणं, सबंध जगाला सोडून जाणं. पण ती तात्पुरती गेली नाही, ती मेली, कायमची गेली. आता आपण राहिलो आहोत, आणि हे डोके कुडतडणारे विचार झोप उडवणारे. आता या विचारांपायी आपल्याला कधीच झोप येणार नाही की काय? सिगरेट संपते. एकदम बोटांना चटका बसतो. करून रमण सिगरेट खाली टाकतो. एवढासा चटका आपल्याला असह्य होतो. मग तिचं काय झालं असेल? सबंध अंग पेटलेल्या वस्त्रानं लपेटलेलं. जेमतेम 1 किंकाळी तिनं फोडली असेल. मग ती बहुधा बेशुद्धच झाली असेल, असह्य वेदनांनी आणि भीतीने. तशी ती वाईट नव्हती. दिसायला 4 चौघींसारखीच होती. शरीर थोडं वाळकच होतं, पण घर नीटनेटकं ठेवायची. रात्री त्यानं ओढून घेतलं की ती यांत्रिकपणे जवळ यायची. तो तिचं शरीर मनाला येईल तसं कुस्करायचा. तिची तक्रार नसे, पण ती सुखावली आहे असंही वाटत नसे. त्यामुळे दोघांमधला दुरावा कधी कमी झालाच नाही. त्याने हवे ते घ्यावे एवढंच. तिनं आपणहून कधी त्याच्या अंगाला स्पर्शही केला नाही. दोघांमध्ये एखादं नाजूक गुपित फुललंच नाही. त्याला काय आवडतं हे तिने स्वतःच्या ध्यानात आल्यासारखं दाखवलं नाही. स्वतःला काय आवडतं हेही समजावून द्यायचा प्रयत्न केला नाही. आनंदाची देवाणघेवाण होऊच शकली नाही. म्हणून शरीरं एकत्र येऊनही मनं दूरच राहिली. त्यातून ती बोलत असे अगदीच थोडं, म्हणजे ती अबोल होती. अशातलाही भाग नाही, पण आपल्याशी ती मोजकच बोलते हे रमणला जाणवे. जशी काही तिच्या मनात त्याच्याविषयी काही अढी होती. आणि तशी अढी असायला कारण नव्हतं असं नाही. ज्योतीचं माहेर काही मोठं श्रीमंत नव्हतं. वडिलांचा व्यापार साधारणच चालत असे. आपलं खाऊन पिऊन सुखी होते एवढंच. त्यातून ज्योतीला आणखी 2 बहिणी होत्या. भाऊ अजून शिकत होता. रमणच्या वडिलांनी मागितलेला हुंडा द्यायची त्यांची ऐपत नव्हती, पण संघवींचं घर त्यांना हातचं सोडवत नव्हतं.
मुलगी या घरी पडली तर तिला जन्मात खाण्यापिण्याची ददात पडणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. त्यातून रमण बापाच्या आज्ञेतला समंजस मुलगा वाटला, म्हणून त्यांनी हातापाया पडून मुलीला पदरात घ्या असा हट्टच धरला. हो ना करता लग्न खर्च आणि 20,000 हुंडा एवढ्यावर सौदा पटला खरा, पण कांतीलाल संघवी नाराजच राहिले. चिमणबाईंना देखील हा सौदा तसा स्वस्त नव्हता, कारण यासाठी 5-6 हजारांचं कर्ज डोक्यावर घ्यायला लागणारच होतं. याशिवाय आणखी 2 मुलींच्या लग्नाची विवंचना होतीच. पण तो विचार पुढे करता येईल, आधी जमता आहे ते मोडू नये या हिशोबानं त्यांनी ज्योतीचं लग्न करून दिलं. बापाची ही हालत ज्योतीच्या लक्षात आल्याखेरीज राहिली नव्हती. सासरी पाऊल टाकल्याबरोबर तिथली माणसं किती मक्खी चूस आहेत हेही तिने जाणलं होतं. तसं पाहिलं तर कांतीबाईंना काही कमी नव्हतं. घेतला थोडा कमी दहेज तर काही कुणी उपाशी मरणार नव्हतं. घर भरून दारी वाहत होतं, पण जितके पैसेवाली माणसं तितकी ती पैशाला अधिकच काटेकोर. कांतीबाई पै पैचा हिशोब करत. आपला हिशोब आणि बँकेचे पुस्तक ताडून पाहत. कुठं 1 पैशाचा फरक मिळाला तर ताबडतोब दुरुस्ती करून आणत. शेअर्सवरचे डिव्हिडंड यायला 1 दिवस उशीर झाला तर बँकेत 17 फेऱ्या मारत. अशा या माणसानं दुसऱ्याच्या शब्दाखातर 2-5 हजार कमी केले हेच मुळी विशेष होतं. कमी दहेज घेऊन आलेली सून घरात कुणालाच आवडली नाही आणि पै पैचा हिशोब मांडणारे असलेलं घर ज्योतीलाही फारसं रुचलं नाही. पण कुणाच्या बोलण्यात आपल्या वडिलांचा उद्धार होऊ नये म्हणून ती गप्पच बसे. त्यातून तिच्या नशिबानं लग्नानंतर महिन्याभरातच रमणची मुंबईच्या ऑफिसात बदली झाली. त्यामुळे कोणाशी तंटे बखेडे न होता ती नवऱ्याबरोबर मुंबईला आली. सासरच्या माणसांपैकी कुणाला कधी तिने नावं ठेवली नाहीत, पण त्यांच्याविषयी ती काही बोलायचंच टाळते हे रमणने ओळखलं होतं. मग आपलेपणा तयार व्हावा कसा? आणि असली बायको गेली म्हणून आपली झोप तरी का उडावी? रमण स्वतःला विचारत राहतो. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत असतं. ज्योती गेल्याचा त्याला शोक झाला नाही, अर्थात शोकाचे नाटक मात्र करावंच लागलं. लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात बायको अपघाताने मरावी यासारखी दुसरी आपत्ती नव्हती. त्या आपत्तीच्या प्रचंडपणाला शोभेल असं दुःख करणं त्याला कठीण गेलं, पण ते करणं भागच होतं. नाहीतर कुणाला काही संशय आला असता. आपल्या घरच्या मर्तिकात आपल्यालाच भाड्याने रडायला बोलावून आणले आहे अशी काहीशी विचित्र कल्पना त्याच्या मनात त्यावेळेस डोकावून गेली होती. पण शोक झाला नाही तरी आतल्या आत काहीतरी प्रचंड उलथापालथ झालीच होती. त्यामुळेच झोप येत नसेल का? सिगारेटच्या धुराकडे पाहत चाललेला विचारामुळे थकून तरी मेंदू झोपी का जात नाही? खरं म्हणजे मनात उलथापालथ व्हायला सुरुवात यापूर्वीच झाली होती. बापूंची ती सूचना ऐकली त्या क्षणापासून. आता ती सूचना फक्त प्रत्यक्षात आली होती एवढंच. खरा हादरा बसला तो बापूंनी ते पहिल्यांदा सुचवलं तेव्हा. अशीच रात्रीची वेळ होती. रमण मुंबईला आल्यानंतर प्रथमच सुरतेला गेला होता. तिघही अंगणात खाटलं टाकून बसले होते. रमण, कांतीबाई आणि रमणचा थोरला भाऊ सुरेश. सुरेश सुरतेलाच राहायचा आणि बापूंना धंद्यात मदत करायचा. हवेत उष्मा फार होता. उघड्यावर बसून तरी काय वारच मुळी खेळत नव्हतं. सगळं कुंद झालं होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कांतीबाईंनी आवाज खाली आणला आणि ते रमणला म्हणाले, काय रमण, काही विशेष बातमी आहे का? रमण हसतच म्हणाला, छे, एवढ्यात काही नाही. पण बापाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्याचे हास्य मावळले. त्याला कळलं की ही चौकशी गंमत म्हणून चाललेली नाही. हे चांगलं सांगितलंस तू. अजून दुसऱ्या लग्नाचा चान्स आहे. रमण डचकला. बापू असं काय बोलतायत? त्याला काही कळेच ना. आत्ता 6 महिन्यापूर्वी तर आपलं लग्न झालं. त्यातून आपलं तिच्याशी पटत बिटत नसल्याची काहीच तक्रार आपण केलेली नाही. मग हे काय? त्याने सुरेशकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषा देखील हलली नाही. कदाचित ही सगळी मसलत त्याला आधीच ठाऊक असावी. जामखेडचा एक व्यापारी आहे. एकुलती एक मुलगी आहे त्याची. बापानंतर सगळी इस्टेट तिचीच होणार. शिवाय 50-1 हजारापर्यंत कॅश देईल लग्नात. त्याला हवाच आहे आपला संबंध. जामखेडमध्ये आपली एजन्सी मागतोय तो. नाही म्हणायचं नाही बघ आपल्याला. बघ, पसंत आहे सौदा? त्याला काय विचारायचंय? नाही म्हणायला तो काय खोळा आहे? सुरेश म्हणाला. पण हिचं काय करायचं? रमणने विचारायचं म्हणून विचारलं. खरं तर हिचं काय करायचं याचाही विचार त्या दोघांनी पक्का केला असणार याची त्याला खात्री होती.
हिचं काय? अपघात. घरात स्टोव वापरता ना तुम्ही? हो. मग? मग तर एकदम सोपं आहे. पाठीमागून रॉकेल ओतायचं साडीवर आणि द्यायचं पेटवून. अरे असे ऍक्सिडेंट्स किती होतात आजकाल. त्यांची योजना ऐकली तेव्हा रमणच्या अंगावर काटा उभा राहिला. पण नंतर त्याने जसजसा विचार केला तसतसा त्याला हा बेत तितकासा कठीण वाटेनासा झाला. शिवाय पुढच्या आयुष्याचा विचार करून अंगात धैर्य आणायला हवं होतं. जामखेडच्या श्रीमंत व्यापाराची एकुलती एक मुलगी. शिवाय तिच्याशी आपलं ज्योतीपेक्षा निश्चितच अधिक चांगलं पटेल. त्या दिवशी नेहमीप्रमाणे रमण 4 वाजता ऑफिसातून घरी आला होता. बिल्डिंगमधली पुरुष मंडळी अजून कामावरून परतली नव्हती. त्यांच्या मजल्यावर आणखी एक बिऱ्हाड होतं, पण ती दोघंही कुलूप लावून बाहेर जात. खालच्या मजल्यावर पोरं खेळत होती. त्यांचा चिक्कार आरडाओरडा चालला होता. बूट काढतानाच रमणला समजलं की ज्योती स्टोव्हवर काहीतरी तळते. एकदम त्याच्या डोक्यात ठरवलेल्या कल्पनेनं पेट घेतला. तसं आजकाल तो या कल्पनेशी सारखाच खेळत असे, पण आत्ता या क्षणी मात्र कुणीतरी त्याला खडबडून जागं करून हाच तो क्षण असं एकसारखं सांगू लागलं. नंतर त्याला वाटलं की पाठमोरी उभी असताना एकदा तरी आपण तिला शेवटचं नीट पाहून घ्यायला हवं होतं. पण त्या क्षणी मात्र त्या कल्पनेशिवाय त्याला दुसरं काही सुचलंच नाही. त्याने एक वर्तमानपत्र घेतलं, त्याचा तुकडा फाडला आणि खिशातून आगपेटी काढून तो पेटवला. एका हातात तो पेटलेला कागद घेऊन पाय न वाजवता आतल्या खोलीत गेला. ज्योती पाठमोरी उभी होती. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तो त्याने जमिनीवरचा रॉकेलचा डबा तिच्या अंगावर उपडा केला. ती वळली, पण काही बोलायच्या आतच रॉकेलने चिप्प भिजलेल्या तिच्या साडीला त्याने कागदाची चूड लावली होती. पुढचे काही पाहायला तो थांबलाच नाही. बाहेर येऊन त्याने पायात चपला सरकवल्या, दार लोटून घेतले आणि तो घाईघाईने जिना उतरून रस्त्यावर आला. नाक्यावर येईपर्यंत तो स्वतःचा नव्हता. अजून जणू काही तो त्या कल्पनेनेच भारला होता. अजूनही पुन्हा पुन्हा तो कागदाची चूड पेटवत होता, पुन्हा पुन्हा रॉकेल ओतत होता. त्यात द्वेष नव्हता. एखादं यंत्र जसं ठरलेलं काम बिनबोभाट करत राहतं तसं त्याचं मन पुन्हा पुन्हा तेच तेच करत राहिलं होतं. पण नाक्यावरच्या पानाच्या गादीशी आल्यानंतर मात्र त्याला एकदम मोकळं मोकळं काहीतरीच वाटू लागलं. उतारावरून सोडलेल्या दगडाला यावा तसला हा मोकळेपणा होता. आपल्याला कुणी मध्ये थांबवणार नाही, आपण खोल खोल जाऊन कुठेतरी पडू असं काहीतरी त्याला वाटत होतं. पान खाऊन सिगरेटचं पाकिट घेऊन जेवढा म्हणून वेळ काढता येईल तेवढा त्याने काढला, पण अधिक वेळही काढवेना. आपल्या मागे काय प्रकार झाला असेल हे पाहण्यासाठी तो अधीर झाला होता. आता कसं वागायचं याची त्याने मनातल्या मनात उजळणी केली आणि तो जिना चढून गेला. मुद्रेवर शक्य तितकी बेफिकिरी ठेवून, वागण्यात सहजपणा दाखवून. अपेक्षेप्रमाणे दारात गर्दी जमलीच होती. तो प्रत्येकाला काय झालं काय झालं विचारू लागला. त्यांनी त्याला वाट करून दिली. घरभर पाणी झालं होतं. त्यातच ज्योतीचा काळा ठिक्कर झालेला देह पडला होता. तिच्या आजूबाजूला दोघे चौघे उभे होते. बहुधा त्यांनीच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा. इतर लोक मात्र भयचकितपणे लांब होते. त्या छिन्न विच्छिन्न देहाजवळ जाण्याचा त्यांना बहुतेक धीर होत नसावा. मंडळी एकमेकात खूप जोरजोरानं बोलत होती. तो आल्यानंतर मात्र सगळे एकदम चापचूप झाले. अभिनयाची खरी कसोटी आताच होती. तो काही न बोलता एकदम डोकं धरून खाली बसला. मोठमोठ्याने रडण्यापेक्षा हेच सोपं होतं. त्याला अतिशय मोठा धक्का बसला आहे हे सर्वांना पटलं. नंतरच्या गोष्टी नेहमी होतात तशा होत गेल्या. धक्का बसल्याचा अभिनय रमणने कायम ठेवला. प्रेत काढताना मात्र कसं कोण जाणे त्याला एकदम धो धो रडू आलं. ते बरेचसं खरोखरीचं होतं. आपल्या हातून काय घडलं असं वाटून असेल कदाचित, पण त्याला रडू आलं खरं. कुणीतरी तार करून त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं. कांतीभाई आले, सुरेश आला. सगळ्यांनी ठराविक शोक केला. ज्योतीवर 6 महिने केलेला खर्च नुसत्या दागिन्यांमध्येच भरून निघतो आणि 20,000 वर उरतात असा हिशोब मनाशी करून बापू सुखावले. रमणला काही दिवस त्या घरात राहणं कठीण जाईल. दुःखाचा अभिनय फार काळ करता येणार नाही. शेजाऱ्यांना संशय येईलसे काही तो करेल हा धोका ओळखून त्यांनी त्याला गावी पाठवायचं ठरवलं. माळावरच्या बंगल्याची चावी देऊन त्याची 3ऱ्याच दिवशी रवानगी केली. बंगला रिकामाच होता. एक गडी कायम ठेवला होता. तो अधूनमधून झाडलोट करून जाई एवढंच. रमणला बापूंची ही कल्पना भलतीच आवडली होती. मुंबईच्या जागेपासून आणि शेजाऱ्यांपासून
थोडे दिवस तरी दूर जाता आलं तर त्याला तर हवंच होतं. उत्साहाने तो गावी निघून आला. 2 दिवस या गडबडीत गेले. लोकांची जाणी येणी, 30 बोलणी. 2 रात्री झोपेशिवाय गेल्या आणि आता तिसरी रात्र झोपे वाचून चाललेली. सिगरेटच्या धुराबरोबर रमणला काल वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आठवतात. एकेकीचे मथळे डोळ्यांपुढून सरकतात. तरुण स्त्रीचा भाजून मृत्यू, स्टोव्हर पेटून गृहिणीचा अंत, हृदयद्रावक अपघात. अपघात ही एक चांगली गोष्ट. कुणालाही संशय नाही. कुठेही वेगळे काही असल्याबद्दल नाव नाही. पोलिसांचं लफडं मागे लागण्याचा धोका उरलेला नाही. पण झोप, फक्त झोप यायला हवी. रमण नवी सिगरेट पेटवतो. माळ्याला तरी ठेवून घ्यायला हवं होतं. निदान त्याच्याबरोबर 4 गप्पा मारता आल्या असत्या. पण उद्या ये म्हणून सांगून पाठवून दिलं त्याला, हेच एका परीने उत्तम झालं. कारण त्याच्याशी बोलताना देखील दुःखी नवऱ्याची भूमिका करावीच लागली असती आणि गेल्या 2-3 दिवसात तोच तो अभिनय करून भलता कंटाळा आला होता. बिचारी काही कळाय सवरायच्या आत मरून गेली. काय झालं हे तिच्या लक्षात आलं असेल का? आलं असेल कारण तिनं आपल्याकडे वळून पाहिलं. पण तोंडून किंकाळी उमटायच्या आतच ज्वाळांनी तिला वेढून टाकलं असेल. खालच्या मजल्यापर्यंत तिचा आवाज ऐकू जाऊन मंडळी येईपर्यंत सारं काही हाताबाहेर गेलं असेल. काही का असेना, बेत तर पार पडला. आता पुढचा भाग सोपाय. 50,000 हुंडा, जामखेडची इस्टेट. रमण हलकेच टिचकी मारून सिगरेटची राख झाडतो. राख खाली पडते आणि राखेबरोबर एक ठिणगी. पण ठिणगी खाली पडत नाही. ती उडून चादरीच्या एका टोकावर जाऊन पडते. रमणचं लक्षच नाही. तो सिगरेटचा धूर सोडत आढ्याकडे पाहत पडलेला. ठिणगी हळूहळू चादरीचं टोक जाळू लागते. तेवढे टोक खाऊन ठिणगीची एक ज्वाला तयार होत चाललेली. ज्वाला हळूहळू सगळ्या चादरीचा फन्ना उडवते. जाळ हळूहळू वर चढू लागतो. जाळ रमणच्या हाताशी येतो. हाताला चटका बसताच रमण उठून बसतो. समोर जे दिसते त्याने तो चकित होतो. बिछाण्याच्या एका बाजूने लपालपा जिभा हलवत ज्वाला नाचताहेत. पण रमण ओरडत नाही, जागचा उठतही नाही. भारलेल्या माणसासारखा तो नुसता समोर पाहत राहतो. पडा काढून सावकाश भक्ष्याच्या रोखाने येणाऱ्या सर्पाकडे भक्ष्याने निश्चलपणे पाहत राहावं तसा. एव्हाना सबंध बिछाना पेटलेला, त्याची उष्णता खोलीत जाणवू लागलेली. सगळी शक्ती गोळा करून रमण बिछाण्यावरून उठून उभा राहतो. आपला गंजी फ्रॉक पेटल्याचे त्याच्या त्याच वेळी ध्यानात येते. तो मदतीसाठी ओरडू लागतो, धावा धावा, आग आग. पण जबडा नुसताच हलतो, आवाज फुटत नाही. पेटत्या गंजी फ्रॉकचे चटके अंगाला लागू लागतात. अंगातले कपडे काढून टाकले पाहिजेत, पण हालचाल होत नाही. हात हलतात ते नुसते ज्वाळांना प्रतिकार म्हणून. ते कपडे काढू शकत नाहीत. खोलीतले सगळे कपडे आता पेटलेले. जिथली तिथली एक एक गोष्ट जाळ गिळीत असलेला. ती अशीच गेली. आपणही आता असेच जाणार तिच्या मागून. नव्हे, ती तशी गेली म्हणूनच आपण असे जाणार. ती जाळ अंगाभोवती लपेटून घेऊन मेली. तिचं ज्वाळांचे दूत आता आपल्याला बोलवून घ्यायला आले आहेत. बधीर होत चाललेल्या मेंदूला हे असे काहीतरी विचार का सुचतात? यातून सुटायचं कसं हे का नाही सुचत? की ही शिक्षाच आहे? आपल्या गुन्ह्याचं हे प्रायश्चित्त आहे आणि यातून सुटकाच नाही? अशा सुटकेची अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. गुन्हा लाजिरवाणा होता. केवळ पैशांसाठी आपण आपल्या बायकोला जाळून ठार मारलं. याच वेदना या समजायला हव्यात आपल्याला. ती आपली पत्नीच होती. तिच्या वेदना त्या आपल्या वेदना. आपणच त्या तिला दिल्या. आता आपल्याला त्या कोण देत असेल? कुणीही का देईना, पण त्यांचा स्वीकार करायला हवा. त्यांच्यापासून दूर पळता नये, कारण आपण कुठेही पळालो तरी ते आपल्या मागून येतील. मुंबईहून त्या इथवर आल्या, इथून पळालो तर जिथे जाऊ तिथे येतील. आणि पळणार तरी कसं? पाय उचलतायत तरी का? सारं शरीर बधीर होत चाललंय. चटके सुद्धा जाणवण्याच्या पलीकडे गेलेत. पण नाही, असं होऊन चालायचं नाही. मला जगायचंय. ती गेली तरी मला राहायचंय. ती मेली तरी मला जिवंत राहायचंय. कुणीतरी या, मला यातून बाहेर काढा. कुणालाच का माझा आवाज ऐकू येत नाही? मी इतक्या मोठमोठ्यानं आक्रोश करतोय, मग तोंडून शब्द कसा फुटत नाही? नको फुटू दे शब्द. नको करू दे कुणी मदत. मी स्वतःहून पळून जाईन. स्वतःची सुटका करून घेईन. मोठ्या कष्टाने हालचाल करत तो दारापर्यंत येतो.
पण दारावरच्या मोठ्या फुलाच्या पडद्यांनीही पेट घेतलेला. निरुपाय होऊन तो मागे वळतो. सबंध खोलीभर ज्वाळांचं तांडव चाललेलं. खोलीचा 1 इंचही ज्वाळांनी ग्रासाचा शिल्लक ठेवलेला नाही. ज्वाळा, पिवळ्या, सोनेरी, केशरी ज्वाळा. आतापर्यंत त्या गप्प होत्या. आता त्या कडकड कडकड करून दातोट खाल्ल्यासारख्या आवाज करू लागलेल्या, छताला जाऊन भिडलेल्या. एक ज्वाळात झालेला रमण पलंगापाशी येऊन त्यावर अंग टाकतो. चारी बाजूंनी ज्वाळा येऊन त्याच्यावर झेपावतात. ज्वाळांनी त्याला जवळ घेतलेलं असतं. त्याचे पाप धुवून काढून त्याला स्वच्छ केलेलं असतं. आपल्या मांडीवर ठेवून त्याला आईच्या मायेने आंदुळत असतात. झोप येईल, आता तरी शांत झोप येईल. शांत, अगदी शांत. सकाळी माळी येऊन हाकांवर हाका मारतो. कुणीही दार उघडत नाही. म्हणजे मालक रातोरात निघून तर गेले नाहीत. पण हे कसं शक्य आहे? दाराला कुलूप तर नाही. शेवटी नाईलाजाने तो पाठीमागच्या छोट्या दरवाजापाशी जातो. लाथा मारून त्याची सैल असलेली कडी उघडतो आणि घरात प्रवेश मिळवतो. मालकाच्या झोपायच्या खोलीत येतो. हाका मारतो, मालक, मालक. पण उत्तर नाही. त्याला भयंकर शंका येते. तो बिछाण्यापाशी येऊन रमणच्या अंगाला हात लावतो. शरीर थंडगार पडलेलं. तो भीतीने आजूबाजूला पाहतो. खोली अगदी जशी होती तशी आहे. फक्त जमिनीवर सिगरेटची राखच राख पडलेली आणि रमणच्या बोटात एक सिगरेट विझलेली.